नमस्कार. काय संपली का नाही तुमच्या भागातील महानगरपालिकेची निवडणूक? तो धुरळा, तो राडा, त्या प्रचाराच्या फैरी, दंगा, धुडगूस सगळं आता थोडंसं शांत झालं असेल. पण ह्याच्यात एक मी ऑब्झर्व केली एक गोष्ट असं तुम्हाला सांगतो. आमचा एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे मित्रांचा आणि त्याच्यावर एका मित्रानं IT इंजिनियर आहे पुण्यात. त्याने एक मेसेज अशा अर्थात टाकला होता की मुंबईत पाहिजे तर ठाकरेच पाहिजे, मराठी माणूस जगलाच पाहिजे, प्रॉपर मराठी माणसाची मुंबई राहिलीच पाहिजे. त्याला प्रत्युत्तर काय कुणी दिलं नव्हतं. पण खरं एक अभिजित कारडे म्हणून मुंबई तकचा एक पत्रकार आहे आणि त्यानं त्या मतदानाच्या आदल्या दिवशी ज्यावेळी त्यांची ती प्रेस रूममध्ये चर्चा झाली त्यात त्यानं सांगितलं होतं की राजकारणी आपल्याला तिथं नेऊन ठेवतात की आपण चर्चा काय करायला पाहिजे ते सुद्धा तेच ठरवतात किंवा त्यांच्या अँगलच आपण विचार करतोय. म्हणजे आता शिवसेनेला सपोर्ट करणारे असे म्हणत होते की उद्धव ठाकरे शिवसेनेला सपोर्ट करायला म्हणत होते की मुंबई वाचवण्यासाठी पाहिजे, इतर भाजपवाले म्हणत होते प्रगतीसाठी भाजपा पाहिजे. पण खरंच फक्त मराठी माणसासाठी त्यांना मुंबई पाहिजे किंवा भाजपला फक्त विकासासाठी मुंबई पाहिजे असं थोडीच आहे. त्यांना सत्ता पाहिजे, सत्तेतनं ज्या गोष्टी मिळतात त्या पाहिजे आणि त्यासाठी ही त्या राजकारणासाठी त्यांना ही मुद्दे सुचवले आणि आपण त्याच मुद्द्यावर त्यांना सपोर्ट करतोय, त्यांची चर्चा करतोय. आता हीच गोष्ट आता परप्रांतीय मुंबईत कसं परराष्ट्र राज्यातले आणि आपल्या ते प्रॉपर महाराष्ट्रातले हा वाद आहे. पण जर हा वाद जर नसता तर एखाद्या वेळी प्रॉपर तिथले मुंबईकर एखादे कोणतं असू शकते आणि नंतर महाराष्ट्रातनं तिथे गेलेले मुंबईकर असाही वाद एका राजकारण्याने उभा केला तर ते उभा राहू शकते. इव्हन आपण आता पुण्यात बघितले दिवाळीच्या टायमाला सर्व पुण्यात काम करणारी लोक दिवाळीला आपल्या गावाकडे आलती आणि त्यावेळी तिथल्या पुणेकरांनी काय काय बॅनर लावले होते बघा, आमचं पुणे शांत वाटते, तुम्ही गावाकडनं परत येऊच नका, आमचं पुणे असंच पाहिजे आम्हाला, अशा अर्थाचं बॅनर लावलं. म्हणजे हा काय आता आपण ट्रम्पचं बघितलं बघा, ट्रम्प अमेरिकेत जो वाद चालू आहे म्हणजे भारतीय तिथं सेटल झाले त्यामुळे अमेरिकेत ट्रम्प तिथं विरोध करतोय, तिथं आपल्यावर H1 विजाच्या माध्यमातून काय काय बरेच प्रतारणा केली जाते. ऑस्ट्रेलियात आपण बघितले की ऑस्ट्रेलियात आपली माणसं बरीच काम करते आणि तो वाद आहे. म्हणजे असं सगळीकडे आहे, सगळ्या देशात सगळ्या. आता पुण्यात बघितलं, आता आपण आपल्या कुपवाड MIDC आमच्या जवळ आहे आणि तिथं बघितलं तर बरेच बिहारी तिथं काम करतात. आणि कुपवाड MIDCच सोडा, इथं मनेराजरी येऊन माझ्या शेजारी गाव आहे, मोठं गाव आहे आणि तिथं गावात जर तुम्ही त्यात बुधवारी बाजार असतो, बाजारात जर गेला तर तिथं बाजारात प्रॉपर लोकांपेक्षा बिहारी लोकांची संख्या तिथं जास्त दिसत्या ते नसत्या. आमच्या छोट्याशा गावाची लोकसंख्या 1300-1400 असली आणि त्यात जवळजवळ 20 ते 25 शेतीत काम करणारे बिहारी आहेत ती. म्हणजे ही गोष्ट सगळीकडे आहे. फक्त विषय काय आहे, हा वाद कुठं नाही. म्हणजे जर समजा आता पुण्यात हा छोटासा तुम्हाला चिनुक दावल्या, पण जर ह्यात जर मुद्द्यावर जर राजकारणाला लक्षात आलं की ह्या बिगर महाराष्ट्रीयन आणि बिगर पुणेकर आणि प्रॉपर पुणेकर ह्या गोष्टीवर जर मतदान मिळते ही जर लक्षात आलं तर तो सुद्धा वाद एखाद्या वेळी उभा राहू शकतोय. कुपवाड MIDCत आपण बघतोय की कामगार जर समजा असा काही वाद जर राजकारणाला लक्षात आला किंवा कोणाच्या लक्षात आला आणि त्याचा फायदा काय ठरवला तर तिथेही वाद होऊ शकते. प्रॉपर प्रत्येक ठिकाणी कुठेही जावा, मूळचा आणि बाहेरचा हा वाद असणार. म्हणजे आज जरी नसला तर भविष्यात तो कधी ना कधीतरी उभा राहणारच आहे. कारण की लोकांना ज्यावेळी हे होते की नाही, आपल्याला आपली सिक्युरिटी धोक्यात आले, म्हणजे आपलं तिथं असणारं अस्तित्व धोक्यात आलंय असं वाटतंय किंवा असं कोणीतरी जाणवून दिले आहे, नंतर त्याला ते सुचू शकते तसं. पण हे काय मला वाटते माझ्या दृष्टीनं हे काय 100% योग्य नाही. कारण की आता तिथं जर सेटल झाला असेल बाहेरचा येऊन तर 100% तिथं ती चूक आपली आहे. तिथं उपलब्ध असणारी कामं आपण पूर्ण केली नाही ती म्हणून ती लोक तिथं आली. बरं, तिथं ती लोक येऊन त्यांनी खूप कष्टाने कामं केली, प्रॉपर्टी जमवली आणि परत प्रॉपर्टी त्यांनी विकत घेतली आणि आपल्यातल्या लोकांनी ती मूळची तर जागा महाराष्ट्रीयन लोकांची असणार आहे, ती बिल्डरांना किंवा बाहेरच्या राज्यातल्या लोकांना विकली, पैशाच्या जीवावर विकली. पैसे कुठे मिळवले तर मुंबईत मिळवले, आपण ते पैसे मिळवले नाहीत आणि उलट आपण आपल्या जमिनी आपले जागा विकून आपण ते जे पैसे घेतले ते उधळले आणि परत आपण कंगाल झालो आपण मुंबईच्या बाहेर गेलो. म्हणजे आता बरेच लोक बिहारसने नावं ठेवते ती बिहारी सगळी, पण त्यांना मानाय पाहिजे इतकं कष्ट करतात, ते इतक्या कमी किमतीत करतात आणि कोणतंही आडविडं न घेता ते कष्ट करतात म्हणून त्यांना प्राधान्य दिलं जातं, त्यांना पैसा जास्त मिळतोय आणि ते हळूहळू पुण्या मुंबईत तर बघितलं अनेक अपार्टमेंट अख्ख्या बिहाऱ्यांच्या स्वतःच्या मालकीच्या आहेत त्या. म्हणजे हे त्यांनी कष्टाने मिळवलं. कुठं चोरी केली असली तर ती ठीक आहे,
पण ह्याचा आपण विचार केला पाहिजे. हे वाद आहे हा निरर्थक आहे. मी आता तुम्हाला एक आकडेवर सांगतो की पुण्यात आणि मुंबईत पुण्यात मुंबईत म्हणण्यापेक्षा आपण बाहेरच्या देशात बघू. अमेरिकेत आपले 54 लाखापेक्षा जास्त भारतीय अमेरिकेत आहेत. UAEत 39 लाखा जवळपास आपले कामगार आहेत. मलेशियात 29 लाख, सौदी अरेबियात 27.5 लाख, कॅनडात 36 लाख, श्रीलंकेत 16 लाख, UK मध्ये 13 लाख, कुवेतमध्ये 10 लाख आणि ऑस्ट्रेलियात जवळपास 10 लाख. ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या तर साधारण 2 कोटी आहे. मग जवळपास 5% लोक भारतीय आहेत आणि तिथं हा विरोध त्यांना आता व्हायला म्हणजे अमेरिकेत ऑस्ट्रेलियात हा विरोध आता व्हायला लागला आहे. म्हणजे जर समजा आपण हे जर आपल्याला जे वाटतंय की बाहेर काढलं पाहिजे परप्रांतीयांना, जर हाच जर नियम आपण जर सगळीकडे जर लागू झाला, मग आपले तिथं असणारे आपले बंधू किंवा आपले जवळचे मित्र असू दे किंवा आपले भारतीय असू देते, त्यांना तिथून हाकलून लावून आपण त्या योग्य ठरवू शकतो का? किंवा उद्या येऊन समजा पुण्यातल्या मुंबईतल्या लोकांनी बिगर पुणेकर बिगर मुंबईकर म्हणजे महाराष्ट्रात तिथं जाऊन सेटल झाले ते म्हणून त्यांना जर हाकलून लावायला चालू केली तर आपण त्यांच्या बाजूने असणार आहे का? नाही. ह्यात फक्त आपण कुठल्या कॅटेगरीत आहे आपण फक्त त्याचीच बाजू घेणार. आपण ऑस्ट्रेलियात किंवा अमेरिकेत आपण भारतीयांची बाजू घेणार की तिथं ट्रम्पनं किंवा ऑस्ट्रेलियाच्या सरकारनं तिथं त्यांना त्रास झाला नाही पाहिजे, याची काळजी घेतली पाहिजे. आणि इथं मुंबईत आपण म्हणणार की बिहाऱ्यासने हाकललं पाहिजे, परप्रांतीयासने हाकललं पाहिजे. हे काही योग्य नाही, होणार नाही. मला काय म्हणायचं आहे तुमच्या लक्षात आलं असेल, पण खरं राजकारणी हे वाक्य ते अभिजित कारणेच योग्य आहे. राजकारणी आपल्याला तिथं नेऊन ठेवतात की आपण विचार काय करायचा हे सुद्धा तेच ठरवतात. आपण आता ते परप्रांतीय बिगर परप्रांतीय लोकल हा विचार त्यांच्या दृष्टीतून आलेला आहे. आपल्याला